हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी दोडका घेतलेला आहे आणि हा दोडका मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मैत्रिणींनो. पावशर दोडका आहे हा. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोडक्याची आपल्याला संपूर्ण ही वरची जरा जरा साल काढून घ्यायची, जास्त नाही काढायची, थोडी थोडीच काढायची बघा. अशा पद्धतीने खूप छान ह्या दोडक्यापासून आपल्याला मस्त अशी रेसिपी बनवायची आहे मैत्रिणींनो. झटपट होणारी आहे. टिफिनसाठी तुम्ही नक्कीच करू शकता. तर पाहू शकता मी अशा पद्धतीने दोडक्याची सर्व साल काढून घेणार आहे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तुम्ही जर कमेंट केलं ना, मला खूप आवडतं कमेंट वाचायला तुमच्या आणि खूपच छान वाटतं. तर पाहू शकता दुसऱ्या पण मी दोडक्याची अशीच साल काढून घेणारे वरची ही अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, आपल्याला हे भरून दोडका करायचा नाहीये किंवा दोडक्याचा ठेसा पण नाही बनवायचा आहे. पुढे पहा संपूर्ण व्हिडिओ मी काय करते ते, म्हणजे तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप समजेल. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व साल काढून घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, बघा आता पुढचं मागचं हे टोक आपल्याला कापून घेतले मी आणि त्यानंतर मध्ये अशी चीर देऊन आपल्याला चौकोनी फोडी करून घ्यायच्या त्याच्या बघा अशा पद्धतीने. आणि दोडका आपला छान असा कवळा लुसलुशीत आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे ह्यातल्या बिया वगैरे काही काढायचं नाही आपल्याला. अशाच आपल्याला हे चिरून घ्यायचे बघा. चौकोनी फोडी मी छोट्या छोट्या केलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या दोडक्याची भाजी पण लवकर शिजल्या जाते, टाइम बिलकुल पण लागत नाही. तुम्ही पण मैत्रिणींनो एकदा अशा पद्धतीने करून पहा, खूप छान होती ही रेसिपी. तर हे सर्व मी दोडक्याची बघा फोडी करून घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, एका बाउलमध्ये हे दोडका सर्व भरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे 2 पाण्याने हे दोडका धुवून घ्यायचंय परत. आता हे साईडला ठेवूया आपण. त्यानंतर बघा इथे साहित्य घेतलेलं आहे मी. 1 टमाटा घेतलेला आहे, 1 कांदा घेतलाय, लसूण थोडासा घेतलेला आहे आणि कोथिंबीर स्वच्छ ही धुवून चिरून घेतलेली आहे. लसूण पण चिरून घेतलाय आणि कांदा पण चिरून घेतलाय, टमाटा चिरून घेतलाय. इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर कढईमध्ये आपण आता तेल टाकून घ्यायचे बघा. मी साधारण 1 पळी तेल टाकून घेते आणि तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. जसं तुम्हाला वाटण तेवढं तेल तुम्ही टाकू शकता. आणि तेल आपलं छान गरम झालं ना मैत्रिणींनो, त्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचे बघा. जिरं छान फुललं ना, त्यानंतर आपल्याला इथे पुढे लसूण टाकून घ्यायचा. मी लसूण छान बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं आपल्याला टाकून द्यायच्यात बघा. आणि हे सर्व छान एकदम मस्त परतून घ्यायचे तेलावर आपल्याला. पाहू शकता तुम्ही लसूण कढीपत्ता छान परतला ना मैत्रिणींनो, त्याचा सुगंध छान तेलामध्ये उतरतो. त्याचबरोबर मी इथे मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा. पाहू शकता तुम्ही खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, पुढे थोडंसं हिंग टाकून घ्यायचंय बघा. हिंग कसा पोटाला चांगला असतो पचायला. ते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने बघा. मिक्स करून झाल्याच्या नंतर पुढे इथे मी टमाटा घेतलेला 1 बारीक चिरून छान तो टाकून दिलाय आणि टमाटा पण आपल्याला तेलावर कांद्यासोबत छान परतून घ्यायचंय बघा. खूप सोपी आहे पद्धत आणि ही रेसिपी झटपट होणारी आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा, छोटासा व्हिडिओ आहे माझा. छान छान रेसिपी असतात, अगदी छोटे छोटे असतात रेसिपी, संपूर्ण पाहत जा. त्यानंतर बघा टमाटा परतल्याच्या नंतर आपल्याला थोडी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि कोथिंबीर पण छान तेलावर परतून घ्यायची. पाहू शकता तुम्ही.
त्यानंतर इथे आपल्याला हळद टाकून घ्यायची बघा, 1 चमचा मी हळद घेतलेली। हळद पण छान परतून घ्यायची तेलावर आणि त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे बघा। कांदा मसाला, बेडगी मिरची पावडर कलरची मी 1 चमचा घेतलेली आहे। त्याचबरोबर किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला आहे। त्यानंतर कांदा मसाला घेतलाय बघा मी 2 चमचे टाकून। तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करू शकता। तर हे मसाले छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचेत। पाहू शकता जास्त काही सामान लागत नाही मैत्रिणींनो, घरच्या सामानामध्येच आपली ही रेसिपी होऊन जाते आणि खूप टेस्टी होती। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। त्यानंतर आपण इथे दोडका मी बारीक कट करून घेतलेला, फोडी अशा चिरून घेतलेल्या, स्वच्छ धुवून घेतलाय, तो आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया कढईमध्ये। दोडका टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा मसाल्यासोबत। मैत्रिणींनो परत एकदा सांगते, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा, छान छान कमेंट करा आणि आवडले तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा। तर छान आपली ही भाजी मिक्स करून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर पुढे काय करायचे बघा, अर्धा ग्लास मी पाणी घेतलेलं, अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकून द्यायचे भाजी शिजायला। जास्त पातळ आपल्याला ही भाजी करायची नाही मैत्रिणींनो। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि 1-5 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची बघा। 5 मिनिटांनी परत आपल्याला खोलून पाहायचे। पाहू शकता कलर पण भाजीचा खूप छान आलाय आणि मस्त अशी उकळी पण आलेली आहे। तर ही सर्व भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। त्यानंतर परत आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचे मैत्रिणींनो आणि 2 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे। पाहू शकता तुम्ही पाहू शकता आपला दोडका छान मस्त शिजलेला आहे मैत्रिणींनो। त्यानंतर आपल्याला काय करायचे, दोडका शिजल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। मी इथे 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। शेंगदाण्याच्या कुटाने कसे भाजीला छान टेस्ट येते। ते सर्व छान परत एकदा मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा। पहिली पण आपण तेलावर कोथिंबीर टाकली होती, त्यानंतर भाजी झाल्याच्या नंतर पण कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सर्व भाजी आपल्याला परत मिक्स करून घ्यायची बघा ही छान। तर मैत्रिणींनो ही दोडक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। झटपट होणारी रेसिपी ही नक्की ट्राय करा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।